प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला होता. 45 किलोमीटर वेगाने येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे शिवपुतळा कोसळल्याने विविध आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्या राष्ट्र स्मारकाचा शौर्याचा इतिहास असणारे नौदल, राज्य सरकार, कला संचालनालय, अनुभव नसणारे शिल्पकार, निर्माण व्यवस्थापन, ठेकेदार, भ्रष्टाचारी व्यवस्थेविरुद्ध शिवप्रेमी म्हणून प्रसारमाध्यमातून प्राप्त प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयावर एक ठाव त्या ठिकाणी प्रत्येकाने सहन केलं नाही. कारण छत्रपती शिवराय हे आपल्या महाराष्ट्राचे दैवत म्हणून छत्रपती शिवरायांकडे आणि तो छत्रपतींच्या शिवरायांच्या पुतळ्याबाबत जर अशा वर्षात जर तो पुतळा जर सवत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा सरकारला किती छत्रपती शिवरायांबद्दल त्या ठिकाणी प्रेम आणि अभिमान हे या ठिकाणी पाहायला मिळतं. आत्ताच ताईंनी सांगितलं, ज्या कुणी ठेकेदारांनी पुतळा केला, उभा केला आणि त्यावर जे कुणी इंजिनियर म्हणून ज्यांनी काम केलं त्यांच्या कठोर अशी कारवाई झाली पाहिजे. नाही सगळ्यात आमची प्रथमतः मागणी आहे. अरे छत्रपती शिवरायांचे पुतळे छत्रपती शिवराय आपल्या शाहू महाराजांनी उभे केले. 100हून जास्त वर्ष होऊन गेले. ते पुतळे आज पण चांगल्या अवस्थेत आहे. आणि जर 1 वर्षात जर पुतळा जर असा परिस्थितीत पुतळा सणत असेल तर हा पुऱ्या महाराष्ट्राचा अवमान आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजाश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा स्मारक जे उभारलं होतं त्याचं 8 महिन्यामध्येच ते पडलं हे बोलताना अतिशय वेदना होतात. खऱ्या अर्थाने पंतप्रधानांची घाईघाईने वेळ घेऊन त्या पुतळ्याचं अनावरण केलं. खरं तर तो पूर्णत्वास आलेला नव्हता, परंतु कुठेतरी श्रेय लाटण्याच्या वादामध्ये खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राला नवे तर देशाला लाजवणारा प्रकार हा मालवणमध्ये घडला. आपल्या सगळ्यांच्या शिवप्रेमींच्या भावना या दुखावल्या गेल्या आहेत, परंतु जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर कमिशन काढणाऱ्या सरकारची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी घटना ही पहिल्यांदाच घडलेली आहे आणि याच्यावर जर कारवाई झाली नाही किंवा याची चौकशी झाली नाही तर यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे कुठेतरी खाली आल्यासारखं वाटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामधील युवक सगळेच लोक प्रेरणा घेऊन जगत असताना हे जे घडलेली ही बाब आहे ही अतिशय निंदनीय आहे. याचा आम्ही सगळेच जण जाहीररित्या निषेध करतो. सर्वप्रथम आपल्याला सांगतो का या सत्ताधारी भाजपाचा पापाचा घडा भरलेला आहे. आपण बघितलं असं का पंडित स्थापन केला आज पण आम्हीच आहे, परंतु केवळ मतांसाठी महाराजांचं नाव वापरायचं आणि राजकारण करायचं, कुठेतरी शिवप्रेमींना खुश करण्यासाठी त्या खालच्या दर्जाचं निकृष्ट दर्जाचं काम केलं. पण महाराजांच्या शिवप्रेमींची मतं कशी आपल्याला मिळतील असा दुपट्टीपणा करून हे सत्यता असलेल्या या नादान सगळ्यांना आता माझी जनतेला विनंती यांना आता घरी बसवल्या आपण कुणी स्वस्त बसले तो संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण देशाचा नाही जगात प्रमुख म्हणून त्यांची ख्याती असलेले ते छत्रपती आहेत आणि त्यांचा सर्वांना साथ अभिमान आहे. आणि माझी सगळ्यांना विनंती यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.